नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे 12 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये निवळी गावी. तर आज मामाच्या मुलगीचं लग्न आहे, जो तुम्ही साखरपुडा बघितलात. तर लग्न आहे मांडकी चिपळूण येते. तुरुंब वगैरे जे गाव आहेत ना, त्या बाजूला हे मांडकी गाव आलं. तर तिकडे डिकेवाडीमध्ये जायचं आहे. तर इथून आता आम्ही दोघं-तिघंजणं बाईकवर चाललो आहे, बाकी बसेस वगैरे आहेत. रिसेंट इकडे लग्न झालं होतं जयेंद्रचं, तर आता मंडप वगैरे काढतायत. हो बरं आहे, चल लग्नाला. दुपारचं ऊन पण भरपूर आहे, तर बसमधून जाण्यापेक्षा म्हटलेलं बाईकने जाऊ, जरा बरं पडेल. बस अशी फिरून फिरून जाणार आहे, संगमेश्वर मार्गे जाईल आणि आपण बाईकने चाललो आहे कुचांबे मार्गे, म्हणजे धरणाच्या बाजूने. इकडे ही नवरीची गाडी आणि 2 ट्रॅव्हल्स आहेत. आई वगैरे सर्व ट्रॅव्हल्समध्येच बसत आहेत. चला, एक गाडी निघाली. ही या बाजूला दुसरी गाडी गणेश कृपा. आणि इकडे हे पण वराती निघालेत आता. चला यांच्या पाठोपाठ निघूया. ॲक्च्युली आमच्या गावातून तुरुंब म्हणजे चिपळूणला वगैरे असे 2 मार्ग आहेत. इकडून जर गेलो तर नायरी, फणसवणे, संगमेश्वर मार्गे मग असं हायवेने आपण जाऊ शकतो. आणि हा जो दुसरा मार्ग आहे ना, हा गेला सरळ नेरदवाडीला रोड जातो. तर इथून पाचांबे, कुचांबे, त्याच्यानंतर कुंभारखनी मार्गे आपण येगावला बाहेर पडू. नाथगाव मार्गे आपण मग सरळ आतल्या रोडने जाऊ मांडकीला. याबद्दल इकडे आमची चौथी गाडी आहे गाड्या. चला पाचांबे आपण वरती गाव सोडलं आणि खाली आलो. हे बघताय का, मस्त असं हे धरण, गड नदी आहे. गड नदीवरचं हे धरण. आणि धरणाच्या आजूबाजूला म्हणजे जी गावं धरणामध्ये होती ती ते आजूबाजूला आहेत. आता इकडे वरती येडगेवाडी आहे, रातांबी आहे, राजिवली, या बाजूला इकडे कुडगिरी, कुटरे, कुचांबे, खाली कुंभारखनी, अशी बरीचशी गावं आहे त्या पट्ट्याला. तर हे छान असतं. जरा आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी पाणी बघ किती भरपूर आहे. आणि पावसाळ्यामध्ये आम्ही वरच्या टोकाला तिकडे मासे वगैरे पकडायला येतो. सुंदर आहे एकदम दृश्य. तर ॲक्च्युली याच बाजूने आपल्याला जायचं आहे. धरणाच्या बाजूने खाली उतरलं की मग येगाव, नाथगाव करत आपण पोचू. धरण क्रॉस करून आता कुचांबे गावी आलो आहे. तर ह्या एरियासाठी कुचांबे म्हणजे एक छोटंसं मार्केटच. तर इकडे बऱ्यापैकी शॉपिंग वगैरे होते, चिकन वगैरे मिळून जातं. तर आता इथूनच आपल्याला सरळ जायचं आहे. पांडेजण रिक्षा पण घेतले, रिक्षा आणि 5-6 बाईक आहेत. तर आम्ही इकडून चाललो आहे. कुचांबे कुंभारखनी क्रॉस करून आपण आता येगाव पुलच्या इथे आलो. राईट मारलं की येगाव, नांदगाव, पुढे असोडेला आपण बाहेर पडू. इथून सरळ गेलो असतो तर आरवली, तर आपल्याला राईट मारूनच जायचं म्हणजे आपण पटापट जाऊ. चला, असोडे फाट्यावर आता बाहेर आलो आहे. आणि हा मुंबई गोवा हायवे. तर आपल्याला सावर्ड्याच्या अगोदरच डाव्या बाजूला एक लेफ्ट घ्यायचं आहे आणि मांडकी गावात जायचं आहे. दुपारचे 2 वाजलेत आणि आपण वहाल फाट्याला आलो आहे सावर्ड्याला. तर इथून आतमध्ये ते गाव आहे आणि इथे बाहेर जवळपासची गाव आहे आगवे गाव. आपल्याला जायचं मांडकीला. हा लेफ्ट घेतला की मांडकीला जाऊ आपण सरळ. चला, फायनली आपण आलेलं आहे मांडकी. आता इकडे या बाजूला डिकेवाडी आहे आतमध्ये. किती लांब आहे ते काय माहिती नाही, पण बाहेर विचारलं, सांगितलं हनुमान मंदिराजवळ जावा. इकडे मस्त एक आंब्याचं झाड आहे. एंट्रीला अशी झाडं असली की बरं वाटतं.
तर इकडे आता जाणीवसा उतरला आहे आणि लग्न त्या माडामध्ये होणार आहे तिकडे. गणेश पूजन वगैरे झालं की त्याच्यानंतर मग लग्न लागेल. हे सगळं नवरीकडून आलेलं वरात. 50 वर्षाला पुढे पावन झालेली ही महाराष्ट्राची पुण्यभूमी आणि त्या महाराष्ट्राच्याच पुण्यभूमीमध्ये भगवान परशुरामच्या 50 वर्षाला पुढे पावन झालेली आपली कोकणची निसर्गाने नटलेली हिरवीगार रम्य भूमी आणि या कोकणच्या भूमीमध्ये देवादिदेव महादेव श्रीदेव नेटकेश्वर देवानं आपला स्वयंभू निर्माण केला असं पुढे पावन झालेलं आमचं माणकी गाव. आणि आज या शुभमंगल देवी आपल्या माणकी खुर्दमध्ये श्रीदेव गणेशाच्या कृपाशीर्वादानं आई कुलस्वामीच्या कृपेनं आणि आईवडिलांच्या पुण्याईनं आणि ग्रामदैवत श्रीदेव नेटकेश्वर आई वरदान आणि भक्तीचा आराध्य देवत विश्वाचा पालन करता देवादिदेव प्रभू रामचंद्र आणि भक्तीचा आराध्य देवत धर्मरायांच्या कृपेनं आणि सद्गुरू मौलीच्या कृपाशीर्वादानं आज डिके घराण्यामध्ये आणि बलगे या दोन घराण्यामध्ये जुळवण्यात येणारा हा विवाह सोहळा आमच्या माणकीपूरचे प्रतिष्ठित आदरणीय श्री विजय काशीराम डिके यांचे सुपुत्र चिरंजीव सागर आणि पोस्ट सुंदरपूर गाव निवळी तालुका संगमेश्वर या गावातील प्रतिष्ठित आदरणीय अर्जुन सोनवणे यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्यवती कांक्षणी प्रतिज्ञा या दाम्पत्यामध्ये आता थोड्या वेळामध्ये या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तर या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं दोन्ही यजमानानं आपल्यापर्यंत या विवाह सोहळ्याला आपल्या येणं अगत्य आहे आणि आपल्या येण्यानं या विवाह सोहळ्याचा आनंद द्विगुणित होणार आहे. म्हणून आपल्या येणं आग्रहाचं असल्यामुळं आपल्यापर्यंत दोन्ही यजमानानं एक हात जोडून विनंती केली होती की आपण या विवाह सोहळ्याला यावं आणि या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेला आहात. आलेल्या सर्व ग्रामस्थांचं इष्टमित्र मंडळी, आप्तजन, स्वजन, सांप्रदायिक मंडळी, गुरुजन मंडळी, काही मान्यवर मंडळी, राजकीय मंडळी सर्वांचं यजमान श्री विजय काशीराम डिके आणि आमच्या हनुमान मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष हरिभक्त बायड श्री सुभाष काशीराम डिकेचं परिवारचं डिके भावकीच्या वतीनं आणि आमच्या हनुमान मंडळाच्या वतीनं या मंडळामधील सर्वच मंडळीचं मनापूर्वक सर्वांचं स्वागत, सर्वांना धन्यवाद देऊन आता ब्राह्मण काकाच्या मुखत्यात वाणी करून या विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं
लेन्समध्ये सागर लेन्समध्ये बघ कुठे बघायचे बघ वरती प्रतिज्ञा स्माईल ओके वरती घे तिथे सागर
अंगणात वाजे डंक डंक किती छान 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 रावती बिरे बवरी सागरला शोभे नवरी सागरला शोभे नवरी गुलाबाच्या बागेमध्ये करावेची दे प्रतिज्ञा हारवून दे गुलाबाच्या बागेमध्ये करावेची दे प्रतिज्ञा हारवून दे गुलाबाच्या बागेमध्ये कलावेची दे प्रतिज्ञा हार गुंफिते गुलाबाच्या बागेमध्ये कलावेची दे प्रतिज्ञा हार गुंफिते सागर नवरांचे स्वागत करीते प्रतिज्ञा पुष्पहाराने 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 गुलाबाच्या बागेमध्ये करावेची दे प्रतिज्ञा हार गुंफिते गुलाबाच्या बागेमध्ये करावेची दे प्रतिज्ञा हार गुंफिते. चला लग्न लागलं आहे मंडळी आणि लग्न लागल्यानंतर गावाकडची खास पंगत असे जेव्हा पंगत लागते ना तिकडचं जेवणही तेवढं चविष्ट आणि ॲक्च्युली गावठी भावकी सगळ्यांचं प्रेम असतं त्याच्यामध्ये एकत्रित पद्धतीने हे जेवण केलेलं असतं. तर आता इकडे एक पंगत उठली की दुसरी असं सर्व आलेलं वराड आणि इकडचे सगळे गावगावकरी पाहुणे रावणे सर्वजण जेवतील. त्याच्यानंतर मग संध्याकाळी वरात असते. चला मंडळी छान असं लग्न पार पडलं आहे. प्रतिज्ञाचं लग्न मामाच्या मुलगीचं लग्न. तर आता लग्न झालं आहे पंगत वगैरे जेवणाचे उठले आहेत आणि प्रेझेंट पॉकेट वगैरे सगळं देऊन झालेलं आहे. तर आम्ही आता परतीचा प्रवास करतो आहे. परतीचा प्रवास त्याच मार्गाने करू म्हणजे मध्ये शॉर्टकटने जरा बरं पडतं. तर चला मंडळी तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. मांडकेच्या आजूबाजूला तुम्ही जर राहत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. या पट्ट्याला जरा पहिल्यांदाच आलो होतो कारण आतमध्ये कधी येणं असं होत नाही. पण छान आहे परिसर. आजूबाजूचं वातावरण वगैरे बघाल ना. आम्ही आता गाड्या पार्क केल्यात ती आंब्याची बाग आहे आणि मस्त आहे म्हणजे सेम आपल्या गावासारखंच आहे. आजूबाजूला डोंगर वगैरे मस्त वातावरणात हे गाव आहे. आता कधी ना कधी येणं होईल. बहीण इकडे दिली म्हटल्यावर कधी ना कधी येणं तर होईलच. तर चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.